मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारीला लागलेत। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू असून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप युती आणि आघाडीनं स्पष्ट केलेलं नाही। एकीकडे महायुतीनं ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरीही मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवणार असल्याची माहिती आहे। अशातच आता भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य करत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे। विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मंचावर उपस्थित होते। यामुळे महायुतीत अद्यापही मुख्यमंत्री पदावरून काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहे। त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। सध्या सर्वच पक्षाचे नेते ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे। त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यादरम्यान ते आगामी निवडणुकांबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे। त्यासोबतच ते लालबागचा राजाचे दर्शनही घेणार आहेत। पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पोलीस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं सांगत लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। मोशीमधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं आहे। उदय कुमार राय असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे। भोसरी MIDC पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच झुंपली होती। यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले। एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे। शनिवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते। ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं, EWS बद्दल चुकीची माहिती दिली, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं, एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असं प्रसाद लाड म्हणाले। नागपूर जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत नदीपात्रात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष सावंतसाखळे अशी मृत मुलांची नावे आहे। ते दोघेही 8व्या वर्गात शिकत होते। काल शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत हे दोघेही पोहायला गेले होते। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मुलगा खोल पाण्यात बुडायला लागला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्रही त्यात वाहवत गेला आणि बुडाला। गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने हे दोघे पाण्यात पोहायला गेले होते। मात्र हे नसतं साहस त्यांच्या चांगलंच अंगलट आलं असून गणेश चतुर्थीलाच या दोघांवर विघ्न आलं आहे। राज्यभरात एकीकडे गणेश उत्सवाचा आनंद साजरा करत असताना या अपघातामुळे परिसरात मात्र शोककळा पसरली आहे। गेल्या महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे। युद्धादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या भूमिकेवर जोर दिला आहे। शनिवारी एका वक्तव्यादरम्यान त्यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केलं आहे। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात असे जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी म्हटले। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर एका परिषदेच्या वेळी जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे सुपुत्र असल्याचं सांगत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। सत्ताधारी भाजपाच्या विरोधात उभं राहण्यासही त्यांनी सांगितलं। सुनीता केजरीवाल यांनी दावा केला की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात आलं आहे। तुमचा मुलगा सिंह आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे झुकणार नाही असंही त्या म्हणाल्या। जाहीर सभेला संबोधित करताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, मी तुमची सून असून हरियाणा हा अपमान सहन करेल का हे विचारू इच्छिते। तुम्ही गप्प राहाल का आणि तुमच्या मुलाला साथ देणार नाही का? सुनीता यांनी आरोप केला की त्यांना फक्त सत्तेत राहायचं आहे आणि त्यांना समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यात रस नाही।
पक्ष फोडायचे आणि विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकायचं हेच भाजपाला माहीत आहे, असं सुनीता म्हणाल्या. भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी हाती आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीत राजकीय खलबतं होत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त अमित शहाची आज रात्री महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची बैठक होणार आहे. तर या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या जागा वाटपासह महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आळंदी येथील कार्यक्रमात वारकऱ्यांना संबोधित केले. माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळा वेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येण्याचं भाग्य लाभतं, याहून दुसरं पुण्य काहीच नाही. आज गुरु शिष्यांचा वाढदिवस आहे, यापेक्षा मोठं काय असू शकतं. खरं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकारमध्ये असलो तरीही राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं स्थान नक्कीच मोठं आहे. राजकीय मंडळी ही आपल्यासमोर नतमस्तक होतात, कारण वारकरी एक फॅक्टरी आहे जिथं समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिघे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन जायचे, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार, हत्या आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या निषेधार्थ टीएमसी खासदार जवाहर सरकार यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातूनही निवृत्ती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जवाहर सरकार यांनी रविवारी 8 सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून सरकारच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. जवाहर सरकार यांनी ममता यांना पत्रात सांगितले की ते लवकरच दिल्लीला जाऊन राज्यसभेच्या सभापतींकडे राजीनामा सादर करणार आहेत. जवाहर सरकार हे निवृत्त IAS अधिकारी आहेत. सार्वजनिक विचारवंत, वक्ते आणि लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. तृणमूल काँग्रेसने त्यांना 2 ऑगस्ट 2021 रोजी राज्यसभेवर पाठवले. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमधील हर्मिला टॉवरचा एक भाग काल सायंकाळी 5 वाजता कोसळला. या घटनेत आतापर्यंतच्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 28 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ट्रक चालक राजेश पाल म्हणाला की सायंकाळी 4:55 तो या इमारतीमध्ये पोहोचला होता. त्यानं ट्रकमधून साहित्य उतरवण्यासाठी तो इमारतीत लावला होता. दिल्लीहून आणलेली औषधं उतरवून घेण्याचं काम सुरू होतं. ते दुसऱ्या मजल्यावर नेलं जात होतं. हे काम जवळपास 15 ते 20 लोक करत होते. तेवढ्यात इमारत कोसळली. कुणालाच काही समजलं नाही. साहित्य उतरवण्याचं काम करणाऱ्या लोकांनी पळत जाऊन जीव वाचवला. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही 2 पिकं 90 दिवसांसाठी हमीभावानं खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती. तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला मान्यता मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्यात आज काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषद तर 3 वेळा विधानसभा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुती सरकारने जिल्ह्यातील आणि गोंदिया शहरातील विकास कामे मार्गी न लागल्याने नाराज असलेले गोपालदास अग्रवाल यांनी शेवटी भाजपाला रामराम ठोकला. तर येत्या 13 सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथाला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेत. त्यातच आता सर्वच पक्ष कोणकोणत्या जागांवरून विधानसभा निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत. आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही मुख्यमंत्री पदावरून राजकारण सुरू झाले आहे. ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला न ठेवता आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची मागणी अमान्य केली आहे। निकालानंतर संख्याबळाच्या आधारावरच मुख्यमंत्री पदाचं ठरेल असं शरद पवार म्हणाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू आहेत। यावरून सत्ताधारी आमदार टीका करताना दिसत आहेत। आता ठाकरे गटाचे मोठ्या नेत्याने यावर हल्लाबोल केला आहे। जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे। सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करत आहेत। जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे। काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मू काश्मीरमधील निवडणुकीत प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे। 14 सप्टेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये विविध निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या प्रमुख रॅलींसह भाजपच्या निवडणूक प्रचाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत।